सुरुवात करूया या धक्कादायक दृश्यांपासून। स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे। रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत। नागरिकांना गुडघाभर ते कंबरभर पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे। अनेक वाहने पाण्यात अडकली असून काही ठिकाणी नागरिक ट्रॅक्टरच्या मदतीने आपल्या गंतव्यस्थानी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। सर्वाधिक चिंताजनक परिस्थिती वसई रोड रेल्वे स्थानक परिसरात पाहायला मिळत आहे। रेल्वे परिसरात पाणी साचल्याने लोकल रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे। अनेक प्रवाशांना अखेर रुळांच्या कडेला पायी चालत प्रवास करावा लागला। पालघर जिल्ह्यातील वसई विरार परिसरात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। वसई नाला सोपारा लिंक रोड सह अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे। रेल्वे स्थानक आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी नागरिकांना ट्रॅक्टर आणि इतर पर्यायी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे। अनेक वाहने पाण्यात बंद पडली असून प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका मुंबईच्या उपनगरीय लोकल रेल्वे सेवेला बसला आहे। वसई रोड स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली असून रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे विरारकडे जाणाऱ्या लोकल गाड्यांचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे। अनेक प्रवाशांनी रुळांच्या बाजूने पायी चालत पुढे जाण्याचा प्रयत्न केला। पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातही परिस्थिती गंभीर आहे। साखरे गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका कारमधील 3 जणांना स्थानिक नागरिकांनी सुरक्षित बाहेर काढले। तसेच एनडीआरएफच्या पथकांनी अनेक भागात बचाव कार्य राबवत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे। दरम्यान भारतीय हवामान विभागाने पालघर आणि नाशिक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे, तर मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। सध्या पावसाचा जोर कायम असून प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे। तुमच्या परिसरात पाऊस आणि हवामानाची परिस्थिती कशी आहे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा। पावसाशी संबंधित प्रत्येक मोठी आणि महत्त्वाची अपडेट तुम्हाला सातत्याने देत राहू।